अरे आई काय झालं? मला सुनबाईनं काढून दिला घराच्या बाहेर धक्के मारू मारू. वहिनी तुम्ही आईला घराच्या बाहेर धक्के मारून काढ ना, हे चांगलं नाही केलं. तुम्ही ह्या गोष्टीवर लय पछता असाल. तुम्ही पण माझं ऐका. तुम्हाला जर या घरात राहायचं असलं ना तर चांगलं राहायचं, नाही तर नीट निघायचं आई सोबत. जिथं माझ्या आईची इज्जत नाही का तिथं मी पण राहू शकत नाही. चला आई माझ्यासोबत. हा हा जा जा, मी पण बघते बाहेर किती दिवस राहतात तर. अरे यार आज लय ऑफिस मध्ये काम होतं. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आता पाणी घेऊन येते. आज आपल्याला स्वयंपाक काय केला? आज तुमची फेवरेट पुरणपोळी बनवली. आई आणि राहुल दिसाना त्यांना जेव बिव घातलं का? आज नका ना, मी ते दोघांना बाहेर पाठवलं आणि ते बाहेरून जेवून येणार आहे. आणि पुरणपोळी फक्त मी तुमच्यासाठी बनवली. पागल बिगल झाली काय? दिमाग तर खराब नाही. बाहेर कुठे पाठी असते जेवायला? या घरात मी तुमच्यासाठी आले आणि तुमचीच काळजी घेणार. या घराचं गुत्त नाही घेतलंय मी सांभाळायचं. आणि हा, तुम्ही जर त्यांना इथं बोलून आणलं ना तर माझी इतकं वाईट नाही. माझ्या जर तुम्ही जोर जबरदस्ती केली ना तर मी डायरेक्ट हे घर सोडून जात असते. मग घर सोडून जायची धमकी? तो मला लय वेळ दिली. तू एक काम कर, ही बॅग घे आणि चल निघ. तू माझ्या घरातल्या टीत नाही झाली तर मग काय होशील? तू एक काम कर, ही बॅग घे आणि चल निघ. हा हा चालले चालले, मला काही इथं शॉक नाही राहायचा. आणि हा, जशी तुमची बायको तुम्हाला काम येणार ना तशी तुमची ती म्हातारी आणि तुमचा भाऊ काम येणार नाही. हा हा जाय जाय. तो यापेक्षा आपली आई आणि भाऊ चांगला आहे आणि तुम्हाला नसलेली पुरती.